एक्झाम झाली का तुमची? येस मॅम. येस मॅम झाली. नो टीचर, उद्या भूगोलचा पेपर आहे आमचा. संपले का? उद्या शेवटचा आहे. मॅम उद्या शेवटचा आहे मॅम. उद्या शेवटचा पेपर आहे मॅम. पुढचे आपण थोडे सुरू करूया. नवीन लेसन चालू करूया. आता मॅथ्स 1 सुरू करायचं. माइक बंद कर लीजिए. रागिनी, आपण नवीन पुढचं आपण सेकंड सेमेस्टरचं लेसन सुरू करणार आहोत आता. चालेल ना? कारण आता आधीचे धडे आपल्याला नसणार आहेत. येस मॅम चालेल. येस टीचर. येस मॅम. आपला जो मॅथ्स 1चा लेसन आहे, कितीपर्यंत धडे होते तुम्हाला? 3 मॅम 4 पर्यंत. मॅम 4 होते. मॅडम 3च होते आम्हाला. मॅम आम्हाला 4. टीचर आम्हाला पॉलिनॉम. चौथा पण होता का कोणाला? हो टीचर. मॅम रेश अँड प्रोपोर्शन स्टार्ट कर. कोणता लेसन सुरू करू? 5चा सुरू करू का? 4था घेऊया आपण. नाही मॅम. 4था पण मॅम 14 स्टार्ट करा. मॅम 14 करा. हा, इथे आपल्याला रेशो अँड प्रपोर्शन आहे. तर हे शब्द आपण आधी ऐकलेला आहे. गुणोत्तर आणि प्रमाण. गुणोत्तर आणि प्रमाण. तर गुणोत्तर आणि प्रमाण याच्यामध्ये गुणोत्तर काय आहे, रेशो काय आहे, हे आधी आपल्याला माहित पाहिजे. आणि मग नंतर प्रमाणात असणं म्हणजे काय ते आपण बघा. प्रमाण हा पण शब्द, प्रपोर्शन पण आपण ऐकलेला आहे. 8वी मध्ये आपण बघा चलन हा धडा होता. चलन म्हणजे व्हेरिएशन होतं का? मग त्याच्यामध्ये 2 प्रकारचे व्हेरिएशन होते. एक डायरेक्ट व्हेरिएशन, एक व्हेरिएशन. तर गुणोत्तर म्हणजे काय? तर 2 ज्या सारख्या क्वांटिटीज असतात, सेम क्वांटिटी बोलला तर डिस्टन्स किंवा आपण बोलतो रुपीज, सेम क्वांटिटीज. तर त्या 2 क्वांटिटीजचा एकमेकांशी असलेलं रिलेशन आपण त्याला रेशो म्हणू शकतो. म्हणजे काय? आता समजा 14 आणि 12 अशा, समजा 14 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर असे 2 डिस्टन्स आहेत. तर ते जे 2 डिस्टन्स आहेत ते एकमेकांशी कसे रिलेट करतात, त्यांचा कसा एकमेकांशी संबंध आहे, तो आपल्याला रेशो सांगतो. है ना? म्हणजे आपण काय करतो, समजा तुम्हाला 12 सेंटीमीटर 14 सेंटीमीटर असं तुम्हाला रेशो कळायला सांगितलं, तर आपण सिम्पली काय करतो, फक्त आपण त्यांचं डिव्हिजन करतो. फक्त आपण एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला कोणाचा रेशो पाहिजे, म्हणजे कसा रेशो पाहिजे. फर्स्ट नंबर टू सेकंड पाहिजे की सेकंड टू फर्स्ट. कारण फर्स्ट टू सेकंड समजा तुम्हाला असे सेंटीमीटर आणि आपल्याला सांगितलं की यांचा रेशो फाइंड द रेशो ऑफ फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर. पहिल्या नंबरचा दुसऱ्या नंबरशी असलेला रेशो काढा. तर पहिल्या नंबरचा दुसऱ्या नंबरशी असलेला रेशो काढण्यासाठी आपण पहिला नंबर वरती, दुसरा नंबर खाली. पहिल्याचे दुसऱ्याशी असलेले गुणोत्तर काढा. 2 प्रकारचे प्रश्न असतात. पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर, आणि दुसरं असतं दुसऱ्या संख्येचे पहिल्या संख्येशी असलेले गुणोत्तर.
दुसऱ्या संख्येचे पहिल्या संख्येशी असलेले गुणोत्तर. दोन गुणोत्तर काढताना आपल्याला काय विचारलंय हे आधी कळवून घ्यायचं. पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर काढताना पहिली जी संख्या दिली आता 14 ही वरती पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर. हे आपण भाग लावतो बघा, इथे 2 ने भाग जातो, 2×7=14, 2×12 आणि हे जे गुणोत्तर आहे आणि गुणोत्तर लिहिताना नेहमी 2 असे डॉट देतो आपण मध्ये आणि वाचताना वाचतो की 7:6 असं पण वाचतो. 7:6 नेहमी रेशो किंवा गुणोत्तर हे असंच वाचलं जातं. 7:6 7:6. आता हे मी पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेलं गुणोत्तर. आता दुसऱ्या संख्येचे पहिल्या संख्येशी असलेलं गुणोत्तर कसं काढणार? दुसऱ्या संख्येचे पहिल्या संख्येशी असलेलं गुणोत्तर कसं काढणार? स्क्रीन दिसते सर्वांना? हो टीचर. येस मॅम. 7/6. फराळ बनवायला गेले का? टीचर 12/14 12/14 12/14 टीचर. 12/14 हे जे गुणोत्तर आहे ते 6:7 आहे. 6:7 कळलं का? आता आपण तुम्ही 9वी मध्ये तुम्हाला एक केमिकल रिॲक्शन मध्ये जे रिॲक्टंट वापरले जातात तुम्हाला आहे बघा धडा एक तरी सायन्स 1 मध्ये. त्याच्यामध्ये बघा वॉटर तयार होताना हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा रेशो दिलेला आहे तुम्हाला, है ना? किंवा कार्बन डायऑक्साईड तयार होताना ते जे रेशो आहे त्या रेशो मध्येच ते असले पाहिजेत. कार्बन आणि ऑक्सिजन किंवा हायड्रोजन आणि ऑक्सिजन. वॉटर मध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा रेशो आहे तो 1:8 आहे वॉटर मध्ये. आता रेशो आपल्याला काय सांगतो की जेव्हा तुम्ही 1 ग्रॅम हायड्रोजन घ्याल 1:8च आहे ना? असं काहीतरी की केमिकल एखादी रिॲक्शन होताना त्याच्यामधले जे रिॲक्टंट आहेत ते एका स्पेसिफिक प्रपोर्शन मध्ये असायला लागतात. हो की नाही? तुम्हालाच आहे ना, 9वीलाच आहे ना केमिस्ट्री मध्ये? यस मॅम. वॉटर मध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा रेशो असा असला पाहिजे 1:8. म्हणजे 1 ग्रॅम हायड्रोजन घेतलं तर 8 ग्रॅम ऑक्सिजन घ्यावा लागेल तरच वॉटर तयार होतं. तुम्ही कमी जास्त घेऊन चालत नाही कारण ते आपलं हे आहे ना, कंपाऊंड आहे. कंपाऊंड फॉर्म होताना तुम्हाला तुमचे जे कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आहेत ते एका स्पेसिफिक प्रपोर्शन मध्ये असायला लागतात. हे आपल्याला 1:8 काय सांगतात की तो रेशो आहे. 1:8 बोललं तर 1 ग्रॅम आणि 8 ग्रॅम. त्याप्रमाणे तुम्हाला त्या रेशो प्रमाणे तुम्ही ती क्वांटिटी वाढवू पण शकता. आता 1 ग्रॅम आणि 8 ग्रॅम जर 1 ग्रॅम हायड्रोजन आणि 8 ग्रॅम ऑक्सिजन घेतलं तर 9 ग्रॅम वॉटर तयार होईल ना. पण मला जास्त वॉटर पाहिजे. जर मला 9 ग्रॅम आता खूप कमी होत आहे, मला आणखी पाणी पाहिजे, तर मी हे जे या रेशो प्रमाणे माझा हायड्रोजन आणि ऑक्सिजनची क्वांटिटी वाढवते. पण या रेशो प्रमाणे वाढवणार म्हणजे कसं, मी समजा 100 ग्रॅम हायड्रोजन घेणार तर मग ऑक्सिजन किती घ्यावा लागेल मला? 800. 1 ग्रॅम 800 घ्यावा लागेल. म्हणजे त्याप्रमाणे म्हणजे हे जे तुम्हाला रेशो दिला जातो एक तुम्हाला ते एक माप दिलं जातं. त्याप्रमाणे तुम्हाला आणि कितीही क्वांटिटी तुम्ही बनवू शकतात पण रेशो तसा पाहिजे तरच ते फॉर्म होणार वॉटर, नाहीतर नाही फॉर्म होणार. म्हणजे 100 ग्रॅम बरोबर तुम्ही बोलाल मी 1000 ग्रॅम ऑक्सिजन घेतो तर मग वॉटर नाही तयार होणार. कळलं ना? बरोबर आहे ना? रेशो 1:8 आहे ना वॉटर साठी.
येस मॅम. तर हे आपल्याला रेशो सांगतो. हो टीचर. तर काही क्वांटिटीज असतात तर तुम्हाला सांगितलं जातं बघा, समजा आपल्याला शिरा बनवायचा आहे तर शिऱ्यामध्ये एकाच दोनास चार असं प्रमाण घ्या. एकाच दोनास चार म्हणजे रवा, तूप आणि साखर यांचं प्रमाण. असं तीन तीन गोष्टी आहेत. म्हणजे काय असतं की 1 कप रवा घेतला ना तुम्ही, 1 कप रवा, तर मग 2 कप साखर. घी घ्या आणि त्याच्यामध्ये 4 कप साखर लागते. असं म्हणजे रवा, घी आणि शुगरचं हे तुम्हाला काय दिलेलं आहे, रेशो दिलाय. पण मग समजा खूप लोकांसाठी रवा बनवायचा आहे, आपला शिरा बनवायचा आहे प्रसादाचा, तर मग त्याच्यामध्ये तुम्ही ह्याप्रमाणे क्वांटिटीज वाढवत जाणार. म्हणजे आता 1 कप रव्याच्या ऐवजी तुम्ही 10 कप रवा घ्या, म्हणजे खूप प्रसाद बनवायचा आहे. पण माप तसंच घ्यायचं. मेजरमेंट घेताना मग आपण कसंही नाही घ्यायचं. मग ते हे प्रमाण दिले की नाही, मग या प्रमाणानुसारच आपण घ्यायचं आहे. बघा या आपल्या घरी आया असतात. आता तर दिवाळीचा फराळ आहे तर त्याच्यामध्ये भाजणी असते, ते चकली असते. ते चकलीमध्ये तांदळाचं किती, 1 वाटी तांदूळ घेतलं तर एवढे वाटी, असं ते प्रमाणात घेतात. हे सगळं आपण व्यवहारात आपण वापरू शकतो या गोष्टी. बरोबर ना? येस मॅम. समजा खूप खूप तुम्हाला शिरा बनवायचा आहे तर 10 कप रवा तुम्ही जर घेताय तर तूप किती घ्यावं लागेल तुम्हाला? 20 कप. 20 कप. 20 कप आणि साखर 20 40 कप. कप असं. 40 एक कप मी आज साखर. उदाहरण दिलं. तर त्याप्रमाणे तुम्ही आणखी खूप लोकांसाठी बनवायचं तर आणखी तुम्ही त्याप्रमाणे क्वांटिटी वाढवू शकता. म्हणजे समजा तुम्ही 20 कप रव्याचा समजा शिरा बनवताय, 20 कप रवा, तर मग तूप किती लागेल? 40 कप. 40 कप म्हणजे 20 ने. आता तर रवा काय? 1 आहे ना, मग त्याला 20 ने गुणलं. 1 कप रवा आहे की नाही, पण मला 20 कप रवा पाहिजे. म्हणजे रव्याला मी 20 ने गुणलं तर बाकीच्यांना पण 20 ने गुणावं लागेल. म्हणजे मग 40 कप तूप लागेल आणि याला पण 20 ने गुणल्यानंतर 80 60 कप कप तुम्हाला साखर. साखर लागेल. सॉरी 80 60 कप नाही. साखर. हा, 80. कळलं का? येस असं मॅम. म्हणजे गुणोत्तर ही जी गोष्ट आहे ती आपण आपल्या दैनंदिन जीवनात खूप वापरतो. आता याच्यामध्ये तुमच्या ज्या क्वांटिटीज आहेत त्या एका सेम युनिट वाल्या पाहिजे ना, सेम क्वांटिटीज पाहिजे. सेम म्हणजे काय, आता समजा तुम्ही रेशो घेताना 2 क्वांटिटीज ज्या आहेत त्या सेम युनिटच्या पाहिजे, जे सेम क्वांटिटीज पाहिजे. म्हणजे तुम्ही जर मास घेताय तर दोन्ही क्वांटिटी या मासच्याच असायला, म्हणजे किलोग्राम मध्येच असायला पाहिजे. किंवा दोन्ही ग्रॅम मध्ये, 1 ग्रॅम मध्ये तर दुसरी पण ग्रॅम मध्येच असायला पाहिजे. 1 किलोग्राम आणि दुसरी ग्रॅम मध्ये नाही चालत. वेगवेगळ्या क्वांटिटीजचा तर रेशोच घेऊ नाही शकत आपण. म्हणजे समजा मी तुम्हाला सांगितलं की 10 रुपये 10 रुपीज, रुपीज 10 आणि 100 ग्रॅम यांचा रेशो काढा. रुपीज 10 आणि 100 ग्रॅम या 2 क्वांटिटीचा रेशो काढा. तर या दोन्ही क्वांटिटीज ज्या आहेत की नाही ह्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. कारण रुपीज 10 म्हणजे हे पैसे आहेत, मनी आहे, ही वेगळी क्वांटिटी आहे. आणि हे तुमचं मास आहे, 100 ग्रॅम बोललं तर मास आहे. म्हणजे या तर क्वांटिटीचा आपण रेशोच नाही घेऊ शकत. कारण एकाचं युनिट रुपीज आहे, दुसऱ्याचं ग्रॅम आहे, कसाच संबंध नाहीत एकमेकांशी. कारण रुपीज ही पूर्णपणे वेगळी क्वांटिटी आहे. ते वेगळं आपण पैसे मोजण्यासाठी आपण रुपीज हे युनिट वापरतो आणि ग्रॅम मास मोजण्यासाठी पूर्णपणे वेगळा. यांचा आपल्याला आपण रेशो कधीही घेऊ शकत नाही. एक वेळ ग्रॅम आणि किलोग्रॅम वाल्यांचा आपण रेशो घेऊ शकतो. म्हणजे आता मी समजा सांगितलं तुम्हाला की 2 kg आणि 100 ग्रॅम, तर 700 ग्रॅम या 2 क्वांटिटीचा रेशो आपण घेऊ शकतो का?
येस तर हे मॅम. किलोग्राम आहे, म्हणजे हे पण मासच आहे. वजन आपण मास वजन नाही बोलू शकत, कारण त्या गोष्टी आहेत. तर हे पण मासच आहे. वस्तुमान. वस्तुमान टीचर. वस्तुमान आणि वजन ना, असं आहे ना, दोन गोष्टी. वस्तुमान म्हणजे मास, जे आपण किलोग्राम ग्रॅम मध्ये मोजतो. तर किलोग्रॅम मध्ये आहे आणि ग्रॅम मध्ये, म्हणजे क्वांटिटी मासच वस्तुमानच आहे. पण परत ह्यांचं घेऊ शकतो रेशो, पण यांचं पण रेशो घेण्यासाठी आधी त्यांचं युनिट सारखं करावं लागतं. जे एकक आहे ना ते सारखं करावं लागतं, तरच आपण त्यांचा रेशो घेऊ शकतो. हे आपण माझ्या मते तुम्ही शिकलेले आहात का आधी? 5वी 6वी सातवी काय होतं. म्हणजे रेशो घेण्यासाठी एक तर क्वांटिटी सेम पाहिजे, आणि क्वांटिटी सेम असून त्यांचे युनिट पण सेम पाहिजेत. म्हणजे किलोग्रॅम आणि ग्रॅम वाल्याचा आपण घेऊ शकतो रेशो. मगाशी जसं सांगितलं रुपीज, हे समजा आता 2 लिटर आणि 3 kg, यांचा रेशो मला घेता येईल का? 2 लिटर आणि 3 kg? नो मॅम. नाही मॅम. त्यांचा रेशो नाही घेता येत, कारण या पूर्णपणे वेगळ्या क्वांटिटीज आहेत. हे आकारमान मोजण्याचं आहे, व्हॉल्यूम मोजण्याचं आहे, एकक लिटर, आणि हे वस्तुमान मोजण्याचं आहे. यांचा तर तसाच आपण रेशो नाही घेऊ शकत. असतो यांचा घेऊ शकतो, 2 kg आणि 700 ग्रॅम यांचा घेऊ शकतो, पण त्याच्या आधी दोघांचं युनिट सारखं करावं लागतं. युनिट सारखं करण्यासाठी करायचं काय, जे मोठं युनिट असतं की नाही, म्हणजे आता या दोघांमध्ये कोणतं एकक मोठं आहे, किलोग्रॅम की ग्रॅम? किलोग्राम. बाकीचे आहेत की गेले? 1-2 जणच मला उत्तर देत आहेत. किलोग्राम. 2 multiply 1000. बरोबर. तर याचं ग्रॅम मध्ये आधी कन्वर्ट करावं लागेल. त्याच्यासाठी 1000 ने, कारण 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम असतं. हे ऑलरेडी ग्रॅम मध्येच आहे. म्हणजे कन्वर्ट करताना मोठ्या क्वांटिटीचं, मोठ्या युनिटचं छोट्या युनिट मध्ये कन्वर्ट. मोठं एकक जे आहे ते सोपं असतं. मोठ्या एककाचं छोट्या एककात रूपांतर गुणाकार करून करता येतं आपल्याला. छोट्याचं मोठ्यात करायचं तर भागाकार करावं लागतं, ते थोडं किचकट होऊन जातं. कळलं का? मोठ्या एककाचं छोट्या एककात रूपांतर करा. हे आलं 2000 ग्रॅम आणि हे आलं 700 ग्रॅम. आता मला यांचं रेशो घेता येईल. तर या क्वांटिटीचा रेशो आपण घेऊ शकतो. 0.000 20:7. म्हणजे तुम्हाला रेशो घेताना समजा एकक नाही दिले तर तुम्ही घेऊ शकता. तर मग जे सांगितलंय ते करायचं, कारण एकक जर दिले तर मग दोघांचं एकक सारखं पाहिजे. जसं आपल्याला आता पहिल्या एक्सरसाइज मध्ये तशीच गणित आहेत. आणि प्रॉपर्टीज ऑफ रेशो बद्दल काय दिले? पहिला क्वेश्चन, फ्रॉम द फॉलोइंग पेअर्स ऑफ नंबर्स, खाली ज्या जोड्या दिलेल्या आहेत, फाइंड द रेड्युस्ड फॉर्म. रेड्युस्ड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप ऑफ रेशो. त्या गुणोत्तराचं संक्षिप्त रूप काढा. ऑफ फर्स्ट नंबर टू सेकंड. फर्स्ट टू सेकंड म्हणजे पहिल्याचे दुसऱ्याशी असलेलं गुणोत्तर. पहिल्याचे दुसऱ्याशी असलेलं गुणोत्तर म्हणजे वरती कोणता नंबर लिहायचा? पहिल्याचे दुसऱ्याचे 7. पहिला नंबर वरती. 72. सेकंड नंबर टू फर्स्ट नंबर कुठला? सेकंड टू फर्स्ट बोलला तर सेकंड नंबर वर. इथे तुम्ही रेड्युस फॉर्म म्हणजे
संक्षिप्त रूप करायचं. काय दिलंय 72 आणि 60 दिलेलं आहे. 72/60. याला आणखी रेड्यूस कसं करता येईल? भाग लावून. कशाने भागला जात असेल त्याने लावायचा. कशाने जातो दोघांना पण भाग, कोणाच्या पाड्यात येतात त्याने भाग लावायचा. 12 12 12 असतं. 12 असतो आणि 12 25 आणखी जातो का भाग पुढे? नाही मॅडम. एवढाच भाग जातो. मॅम 2 आणि 1 6/5 म्हणजे 2ने लावलं तर लावू शकतात, पण आणखी पुढे पण लावावं लागेल परत परत. 2ने लावलं तर इथे 36 येणार, इथे 30 येणार. परत 2ने जातो. 18 येणार, 15 येणार. आता कशाने जाईल या दोघांना? 18 आणि 15ला 2ने जाईल. 3 आणि जाईल मॅम. 3 ने जाईल ना मॅडम. 3 से घटला 3 5 15. 7 डायरेक्ट जर आपले जर पाढे पाठ आहेत आणि आपल्याला लगेच क्लिक झालं की बाबा या पाढ्यात येतात, तर डायरेक्ट त्या संख्येने भाग लाव. कळलं का? पाढेपाठ असतील तर येस मॅम. त्यासाठी पाढेपाठ पाहिजे आपले. ते सोडवाल मग? यस मॅम सोडवू. आता आपल्याला रेशियोज फाइंड द रेड्यूस फॉर्म तसंच करायला सांगितलंय, पण आता क्वांटिटीज दिलेल्या आहेत. फाइंड द रेड्यूस फॉर्म ऑफ द रेशियो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड क्वांटिटी. पहिल्या क्वांटिटीचं परत पहिला नंबर पहिली क्वांटिटी वरती आणि खाली सेकंड क्वांटिटी. पण क्वांटिटी जेव्हा आपल्याला दिलेल्या असतात, राशी क्वांटिटी म्हणजे एका राशीचे दुसऱ्या राशीचे असलेलं गुणोत्तर. तर राशी ज्या आहेत दिलेल्या म्हणजे रुपीज मध्ये दिलंय, तर दोन्ही ज्या क्वांटिटीज आहेत त्यांचं युनिट म्हणजे एकक सारखं आहे का ते आधी पहिलं बघायचं. तर पहिल्यामध्ये दोघांचं एकक सारखं आहे का? दोन्ही यस मॅम. राशींचं? यस टीचर. त्यामुळे आपण डायरेक्ट त्यांचं रेशो घेऊ शकतो. डायरेक्ट आपण त्यांचं गुणोत्तर घेऊ शकतो. आपण त्यांचं गुणोत्तर घेऊ. 700 700 रुपीज 700 रुपीज 308 700 आणि एक रेशो घेतला ना ह्या क्वांटिटीचा की युनिट निघून जातात. त्यामुळे रेशोला कुठलं युनिट नसतं. क्वांटिटीजना जरी युनिट आहे, राशींना एकक असतं, पण भागाकार केल्यानंतर ते कट होऊन जातं रुपीज. त्यामुळे जे रेशो आपल्याला मिळतो त्या रेशोला कधीही कोणतंही युनिट नसतं. रेशोला एकक नसतं, गुणोत्तराला एकक नसतं, कारण ते आपण जेव्हा भागाकार करतो तेव्हा ते गुणोत्तरामध्ये काय होऊन जातं? निघून जात. त्यामुळे आता याला आपण भाग 2ने लावूया, किंवा डायरेक्ट जर तुम्हाला पाठ असेल तर आपण 7ने पण जातो. 2ने लावलं तर इथे 350 येणार, इथे परत कितीने जाईल? 2ने जाईल ना. यस मॅम. कितीने जाईल? 7ने जातो का दोघांना? येस मॅम. यस मॅम. 14 आता नाही जाणार कारण 25 25:11.
कळलं? येस मॅम. येस मॅम. आता बाकीच्या क्वांटिटीज बघा. आता इथे दुसऱ्या सम मध्ये आपल्याला 12 रुपीज 14 रुपीज आणि 12 रुपीज 40 पैसे दिले. म्हणजे एक क्वांटिटी आहे 14 रुपये. ही एक क्वांटिटी, पहिली क्वांटिटी 14 रुपये आहे. आणि दुसरी क्वांटिटी जी दिली आहे ती 12 रुपये 40 पैसे दिली. तर प्रॉब्लेम आहे, पैसे पण आले त्याच्यामध्ये. 12 रुपये 40 पैसे दिले. आता यांना आपल्याला जर रेशो घ्यायचा आहे तर या सगळ्यांना कुठल्या तरी एका युनिट मध्ये आणावं लागेल, एका एककात आणावं लागेल. मग काय करायचं त्याच्यासाठी सांगितलेलं? कोणतं युनिट मध्ये आणायचं? जर आपल्याला युनिट, कारण असं आपण रेशो नाही घेऊ शकत. 14 रुपये आहे आणि दुसरी क्वांटिटी 12 रुपये 40 पैसे. ही रुपीज मध्ये आहे आणि ही आहे मिक्स मध्ये. रुपीज पण आहे, पैसे पण आहे. काय करायचं? ते सगळ्याच पैसेमध्ये रूपांतर करायचं. मॅम 14 जो आहे ना त्याला पण पैशामध्ये रूपांतर करायचं. दोन्ही क्वांटिटीज ना रुपीज आहे. ही रुपीज आहे ती पैसेमध्ये आणि ही पण टोटल पैसेमध्ये कन्वर्ट करा, पैशामध्ये कन्वर्ट करा. आता 1 रुपी म्हणजे किती पैसे असतात हे कन्व्हर्जन पण आपल्याला माहित पाहिजे. 1 रुपया म्हणजे किती पैसे, 1 किलोग्राम म्हणजे किती ग्रॅम, 1 लिटर म्हणजे किती मिलीलिटर, हे सगळं कन्व्हर्जन माहित पाहिजे. टीचर 1 रुपये म्हणजे 100 पैसे. 100 पैसे. आता 14 रुपयाचं 1400 पैसे आणि इथे 12 गुणिले 100 करावं लागेल. 12 रुपयाचं पैसे मध्ये करावं लागेल प्लस हे 40 पैसे. बरोबर? म्हणजे हे झाले 1400 आणि हे 12 गुणिले 100 1200 अधिक 40 म्हणजे 1240 पैसे. 1240. आता दोन्ही पैसे मध्ये आले तर तुम्ही येस मॅम. रेशो ठेवू शकता. 1400 अपॉन 1240. 0 0 जाणार, 2 ने जातो, बेस परत 2 ने. आणि 35. कळलं? येस मॅम. आता इथे काय आहे? तिसरं 5 लिटर आणि 2500 मिलीलिटर. मिलीलिटर मध्ये आणि हे लिटर मध्ये. मोठं कोण आहे? लिटर की मिलीलिटर? मिलीलिटर. लिटर. मिलीलिटर नाही, लिटर हे मोठं युनिट आहे. लिटर हे Okay, मोठं युनिट आहे, मिलीलिटर हे छोटं युनिट आहे. मग आपण कसं कन्वर्जन करतो आपण? लहानाचं मोठ्यात करतो की मोठ्याचं लहानात? मोठ्याचं लहान. लहानामध्ये कन्वर्जन करताना मोठ्याचं मोठं जे लहान. युनिट आहे हे लिटर मोठं आहे, मिलीलिटर छोटं युनिट आहे. SI आणि CGS माहित आहे ना, तसे आहेत ना हे. SI मधलं आहे, CGS मधलं आहे. आता 5 लिटरचं मिलीलिटर मध्ये कन्वर्ट करा. कितीने गुणावं लागेल? 1 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? 1000. 1000 मिलीलिटर. 1000 मिलीलिटर. 1000. 5 into 1000. 5 लिटरचं 5 1000 मिलीलिटर. हे ऑलरेडी मिलीलिटर मध्ये आहे. हे 5000. हे 5000 मिलीलिटर. हे 2500. आता यांचा रेशो घेऊ शकतो आपण, कारण आता सेम युनिट आला. 5 ने भाग दे. 2:1.
5 ने पण लावा. मी 25 ने लावलं डायरेक्ट. 25 1 25 25 2 50. 2:1. कळलं? ओके मॅम. यस मॅम. आता पुढे इथे आता इयर्स 3 years 4 months 5 years 8 months. आता इयर्स आणि मंथ दोन्ही क्वांटिटी पण मिक्स दिलेल्या आहेत. तर जेव्हा मिक्स येतील तर दोन्ही क्वांटिटीचं छोट्या युनिट मध्येच कन्व्हर्जन करा. आता इयर्स आणि मंथ मध्ये छोटा काय आहे? मंथ. मंथ मॅम. पण मंथ मध्ये कन्वर्ट करायचंय सगळं दोन्ही पण. थ्री इयर 4 months. 4 month. दुसरी क्वांटिटी आहे 5 5 years year 8 month. 8. आता आपल्याला याचं कन्व्हर्जन माहित पाहिजे. 1 year इयर आहे. 1 year म्हणजे किती मंथ्स? 12 इयर 12 12 month. months. आता हे 3 इयर्स मध्ये जे आहेत त्यांना मंथ मध्ये कन्वर्ट करूया आणि हे 4 पुढचे मंथ्स जे आहे ते ऍड करायचे. कारण 3 वर्ष म्हणजे किती महिने होतात? 36 महिने. 45. गुणिले 12 करायचे आणि अधिक 45 नाही 12 ने म्हणायचं. मॅडम 12 यस मॅम. 36 मॅम. 3 गुणिले 36 12. सॉरी. 36 आणि अधिक काय करायचं? अधिक आणि अधिक हे 4 पण महिने आहेत ना वरती. एवढे मंथ्स होणार. कळलं का? इथे पण 5 गुणिले 12. 40. एक कॉमन पण आपण कॅल्क्युलेशन एवढं डोक्याला काय ताण नाहीये. 3 वर्ष 4 महिने म्हणजे किती महिने? 3 वर्ष 4 महिने तुम्हाला विचारलं की 3 वर्ष 4 महिने म्हणजे किती महिने होतात टोटल? तर 3 वर्ष 4 महिने 3 वर्षाचे 36 महिने झाले आणि वरती 4 महिने. एकूण किती महिने झाले? 40. 40 मॅम. आणि हे 5 वर्ष 8 महिने म्हणजे 5 वर्षाचे 68 5 गुणिले महिने. 12 7 आणि हे 8. 68. हे होणार 68 months. अधिक 4. डायरेक्ट लिहिते मी 40 months. हे 40 months झाले. हे झाले 68 months. आता सेम युनिट आलं. आता तुम्ही यांचा रेशो घेऊ शकता. घ्याल ना तुम्ही रेशो? आता मी 40 गुणिले 68. सॉरी 40 याला बाकीच्या जातो 2 ने लावत जा. ते 20 येणार. तिथे 34 येणार. परत 2. एवढंच जाईल ना? यस मॅम. टीचर पुढे जात नाहीये. 10:7. 10 raised to 17. रेस टू नाही 10:2 वाचायचं. 10:7. रेस टू म्हणजे असं झालं डोक्यावर असतो ना नंबर त्याला रेस टू. याला बोलायचं 10 raised to. 10:17. रेस टू. हा 10 is to 17. 10:7. 10:17 मराठीमध्ये होतं. 10:17. यस मॅम. इथे हे सोडवाल बाकीचे 3.8 यस kg. मॅम. 3.8 kg. यस मॅम. हे 7 minutes 20 seconds. मिनिट्स आणि सेकंड मध्ये मोठा कोण आहे? मिनिट्स. मिनिट्स. मग मिनिट्स सेकंड मध्ये पूर्ण
पूर्ण क्वांटिटी सेकंड मध्ये कन्वर्ट करा. पूर्ण क्वांटिटी. तोंडी उत्तर सांगाल काय हे किती सेकंड होतील दोन्ही पण? तोंडी सांगा मला किती सेकंड्स होतील. पहिली क्वांटिटी किती सेकंड आणि दुसरी क्वांटिटी किती सेकंड? 1 मिनिट म्हणजे किती सेकंड असतात? 60 सेकंड 60 मग हे एकूण किती सेकंड होणार? 440 सेकंड. टीचर फर्स्ट आहे ते 440 सेकंड. 440 मॅम पहिल्याची. आणि हे दुसरं 360 सेकंड. 360 नाही 306 कारण हे 6 सेकंड आहेत ना. हा सॉरी मॅम, माझ्या ओल्ड बुक मध्ये ना तिथे 60 दिलेलं आहे. 60 सेकंड्स तर देणारच नाही ना. 60 सेकंड्स कसं काय? कारण 60 सेकंड्सचा 1 काय मिनिट. माहित मॅम, प्रिंटिंग मिस्टेक हा झाली. 60 दिले. हो 60 दिलेलं आहे. 306. आता पुढे आपल्याला पर्सेंटेज दिलेले आहे. पर्सेंटेजचा आपल्याला रेड्यूस फॉर्म करायचा. आता बघा पर्सेंटेज जो असतात की नाही, पर्सेंटेज हा एक रेशो असतो. आपण जे पण अजूनपर्यंत आपण जे पर्सेंटेज शेकडेवारी शिकलेलो आहोत, शेकडेवारी हा जो प्रकार आहे तो शेकडेवारी हा प्रकार म्हणजे शेकडेवारी म्हणजे एक गुणोत्तर आहे. ते पर्सेंटेज इज द रेशो आणि तो जो रेशो असतो की नाही त्याचा डिनॉमिनेटर म्हणजे जो छेद आहे तो नेहमी 100 असतो. असा रेशो शेकडेवारी हे असं गुणोत्तर आहे ज्याचा छेद 100 असतो. हे आपल्याला माहितच नव्हतं की तो एक रेशो आहे. शेकडेवारी आहे की नाही पर्सेंटेज हा एक रेशो आहे. बघा आपण लिहिताना नेहमी पर्सेंटेज लिहिताना समजा 65% आपण बोलतो की आपल्याला 85% मिळाले, तर 85% म्हणजे काय? तर 85 तो एक रेशो आहे. 85% बोलला तर 85/100 लिहितो आपण लिहिताना, बरोबर ना? यस मॅम. हो टीचर. शेकडेवारी हे गुणोत्तर आहे ज्याचा छेद जो आहे तो 100 असतो. छेद ठरलेला आहे. छेद 100 ज्यांचा आहे की नाही मग ते शेकडेवारी आहे, ते पर्सेंटेज आहे असं त्याचा अर्थ आहे. हे जे पर्सेंटेज जे दिलेले आहेत पर्सेंटेज आहेत सगळे आणि त्या पर्सेंटेजला आपल्याला रेड्युस्ड करायचे. रेड्युस फॉर्म म्हणजे काय? तर संक्षिप्त रूप द्यायचं. म्हणजे जर भाग जात असेल तर लावायचा आणि छेद 100 निघून गेला तरी चालेल त्याच्याने, कारण त्याला संक्षिप्त रूप द्यायचं आपण. रेड्युस फॉर्म बोलला तर 100 छेद राहणार नाही कारण आपल्याला त्याला संक्षिप्त रूप द्यायचंय. ऍक्च्युली ते आहे पर्सेंटेज पण त्याला आपल्याला रेड्युस फॉर्म मध्ये आणायचे. जसं आता पहिलं जे आहे 75/100. आता 75/100 म्हणजे हे पर्सेंटेज आहेत कारण त्याचा डिनॉमिनेटर छेद 100 आहे. पण आपल्याला आता याला काय करायचंय? रेड्यूस करायचं. संक्षिप्त रूप देणं म्हणजे काय? तर जर कोणी भाग जात असेल तर लावायचं. रेशो घ्यायचा. आता 1:100 आहे ना, 1:100 म्हणजे हा रेशो आहे. तो लिहिताना आपण असा लिहू शकतो 75 न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म अंश आणि छेदाच्या स्वरूपात आपल्याला लिहायचं. आता याला संक्षिप्त रूप द्या. कशाने भाग जातो तर बघा, जातोय का कशाने भाग या दोघांना? कोणाचे पाड्यात येतात का? 25 25 ने जातो. 75 आणि 25 100. 3 असतात. यस हो मॅम. दुसरं तुम्ही सोडवा. तिसरं 6.25% असं आहे. 6.25% आहे. आता हे पर्सेंटचं साईन म्हणजे काय आहे? ते शेकडेवारी आहे. आता इथे तुम्हाला रेशोच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे म्हणजे रेशो 1:100 दिलेलं आहे पण इथे 1:100 नाही दिलं, इथे पर्सेंटेजचं साईन दिलेलं आहे. बरोबर आहे?
पर्सेंटेजचं Yes, साईन ma'am. असतं म्हणजेच तो रेशोच असतो. 6.25 25 असंच असतं. तर हे आपण 6.25/100 असे अपॉन 100. याला संक्षिप्त, कारण तेवढे पर्सेंटेज आहे. आता ह्याला आपण संक्षिप्त रूप देताना काय करायचं असतं बघा, जेव्हा पण तुमच्याकडे न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये तुमचं जर समजा एखादा फ्रॅक्शन आहे, अपूर्णांक आहे, आणि त्या अपूर्णांकाला तुम्हाला जर संक्षिप्त रूप द्यायचंय, रेड्युस्ड फॉर्म मध्ये आणायचंय, आणि त्या फ्रॅक्शन मध्ये एखादा नंबर पॉइंट मध्ये असेल, डेसिमल पॉइंट असेल, तर तो घालवायचा असतो डेसिमल पॉइंट. कसा घालवणार? हा पॉइंट घालवायचा आहे. त्यासाठी काय करायचं असतं माहित आहे का तुम्हाला? नो टीचर. टीचर थोडंसं आठवतंय की खाली जे 2 शून्य आहे ना, तर ते निघून जातील जेव्हा आपण पॉइंट उजवीकडे सरकवू तेव्हा. म्हणजे खाली फक्त 1 उरेल आणि वर 625 उरेल. नाही टीचर. उलट होत. म्हणजे आता तुमचं दशांश चिन्ह वरती आहे की नाही अंशामध्ये? आता अंशामध्ये जे दशांश चिन्ह आहेत त्याच्या पुढे 2 संख्या आहेत, बरोबर आहे? तर त्या 2 संख्या ज्या आहेत त्या 2 संख्या पुढे सरकण्यासाठी तुम्हाला छेदामध्ये जी संख्या आहे ना त्याच्यात तेवढे शून्य वाढवायचे असतात, किंवा छेदातले उलट जर असतं, म्हणजे समजा असं असतं, तर आता मला छेदातले दशांश चिन्ह काढायचे, मग अंशात मी 2 शून्य वाढवणार. कळलं का? म्हणजे तुम्हाला जिथले दशांश चिन्ह घालवायचे तिथले घालवायचे, पण दुसरीकडे म्हणजे जर अंशातलं दशांश चिन्ह तुम्ही काढून टाकताय तर छेदामध्ये तेवढे शून्य वाढवायचे. म्हणजे आता दशांश चिन्हानंतर 2 संख्या आहे की नाही इथे, तर याचं दशांश चिन्ह जेव्हा तुम्ही काढून टाकता 625 लिहिता, तेव्हा त्याच्यामध्ये आणखी 2 शून्य ऍड होतात. एक संख्या तुम्ही दशांश चिन्हानंतर एकच संख्या असेल तर 1 शून्य वाढवा, 2 संख्या तर 2 शून्य वाढवा. असं जर उलट असेल, म्हणजे समजा उलट म्हणजे काय, तर अंशामध्ये असं तर आता काय करा, तर अंशामध्ये 2 आता शून्य दशांश वाढवायचे. चिन्ह खाली आहे. आता दशांश चिन्ह खाली आहे ते काढून टाका, पण दशांश चिन्हानंतर 2 संख्या आहेत की नाही, मग वरच्या संख्येत 2 शून्य वाढव. ओके मॅम. काय कळलं? समजलं मॅम. आता आणखी एक अशा गुणोत्तरामध्ये सांगते गोष्ट, लक्षात ठेवायचं हे, कारण हे इझी पडतं आपल्याला सिम्प्लिफाय करायला जेव्हा आपल्याला सांगतात. चला टीचर हे एकदा तरी रिटर्न ते सांगणार का? हा सांगते, हे नीट लक्षात. संक्षिप्त रूप द्यायचंय आणि समजा दशांश नाही तर ते भागाकार करता नाही येत आपल्याला पटकन, मग ते दशांश मला काढायचे. आता तुम्हाला असं आहे, बरोबर आहे, तर तुम्हाला अंशातून दशांश चिन्ह काढवायचं, अंशातून दशांश चिन्ह काढून टाकायचं, बरोबर आहे? न्यूमरेटर मधून काढायचंय. तर 0 वाढवायचे कुठे माहित आहे? डिनॉमिनेटर मध्ये. जिथून तुम्हाला दशांश चिन्ह काढून टाकायचे तिथे नाही वाढवायचे, इथून फक्त दशांश चिन्ह काढून टाका आणि खाली तुम्ही किती संख्या दशांश चिन्हात किती संख्या होत्या, तर 2 होत्या, मग खालच्या संख्येमध्ये 2 शून्य वाढवा.
म्हणजे वरचं दशांश चिन्ह काढलं ना तुम्ही खाली शून्य वाढवा. कधी कधी खाली दशांश चिन्ह असतं, जसं मगाशी मी उदाहरण दिलं की नाही, समजा असं असेल. आता हे मला दशांश चिन्ह जर काढून टाकायचे 7.25 मध्ये दशांश चिन्ह आहे, 7.25 छेदात आहे, ते जर तुम्हाला काढून टाकायचे तर तिथलं दशांश चिन्ह काढा आणि शून्य कुठे द्यायचे, वरती द्यायचे. अंशात. म्हणजे जिथलं तुम्हाला दशांश चिन्ह काढून टाकायचं आहे तिथलं काढा आणि त्याच्या विरुद्ध ठिकाणी, म्हणजे अंशात दशांश चिन्ह आहे तर छेदात शून्य वाढवा, छेदात दशांश चिन्ह अंशात वाढवा. आता कधी कधी आणखी काय केस असू शकते की दोन्हीकडे दशांश चिन्ह अंशात छेदात असं, तर काय करायचं, तर आधी बघा की दोन्हीकडे सारख्या संख्या आहेत का दशांश चिन्हानंतर. इथे आहेत सारख्या संख्या दशांश चिन्हानंतर, यस एक मॅम. एकच आहे. म्हणजे इथे पण दशांश चिन्हानंतर एकच संख्या आहे, इथे पण दशांश चिन्हानंतर एकच संख्या आहे, एक एकच आहे. मग तिथे काहीच नाही करायचं, शून्य बिन्य वाढवायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही दशांश चिन्ह काढून टाकू शकता. ओके मॅम. यस आता मॅम. आणखी काय आहे, समजा असं आहे, हा समजा असं आहे, हा तर अशी केस आहे. आता याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये वरती अंशामध्ये दशांश चिन्हात 2 संख्या आहेत आणि छेदामध्ये एकच आहे. काय नाही करायचं, वरती 2 आहेत की नाही, खाली 1 आहे की नाही, मग खाली पण 2 करा, म्हणजे दशांश चिन्ह आपोआप जाणार. पण 2 करण्यासाठी 5च्या पुढे काय करा, एक शून्य द्या. म्हणजे आता काय होईल, वरती पण 2 संख्या दशांश चिन्हानंतर, खाली पण दशांश चिन्हानंतर 2 संख्या. आधी एकच संख्या होती पण मी शून्य दिल्यामुळे 2 झाल्या. आता वरती पण 2 खाली पण 2, डायरेक्ट तुम्ही दशांश चिन्ह काढून टाकू शकता. कारण दोन्ही वरती आणि खाली जर सेम संख्या असेल दशांश चिन्हानंतर तर तुम्हाला काहीच करायची गरज नसते, ते काढून टाकायचं. कळलं? वरती आणि खाली समजा अनइक्वल असेल तर मग एक शून्य देऊन लेवल इक्वल करा ते. ओके मॅम. टीचर असं असेल, हा टीचर त्या असं असेल तर 150 काय? मधला जो पुढे 0 आहे तर तो 0 काढता नाही येत का, कारण पॉइंट नंतरच्या 0ला किंमत नसते म्हणून. पण इथे आहे ना किंमत, त्याला नंतर काढायचं, नंतर नाही काढा, इथे नाही काढायचा, कारण पॉइंट नंतरचा 0 नाही. पण आता जेव्हा पॉइंट काढून टाकणार तेव्हा तुमच्या 0ला किंमत आहे ना. 15 आणि 150 मध्ये फरक आहे. तुझं आधी नव्हताच तो काही, आधी तो नव्हताच 0, पण मी का दिला, कारण मला दोन्हीकडे सेम डिजिट्स आणायचे पॉइंट नंतर, डेसिमल पॉइंट नंतर, आणि मला ते घालवायचंय, आणि घालवल्यानंतर तर तो लिहावाच लागेल 0. पण 15 नाही लिहू शकत, 15 नाही येते, 150 होणार. 15 आणि 150 मध्ये फरक आहे. आधी नव्हताच ना, कळलं का नाही? हो समजलं. इथे कसं कराल, मॅम तिथे 4.3 ना, तर तिथे 0 वर वाढवू. यस मॅम. आणि मग आता दशांश काढून टाकतो. तरी पॉइंट घालवण्यासाठीची ही ट्रिक आहे, लक्षात ठेवायची. ठीक आहे, आपली वेळ संपली, बाकीची जी झाली आहेत गणितं ती सोडवायची. ओके मॅम. ओके मॅम, थँक्यू. गुड नाईट. ओके मॅम, थँक्यू. गुड बाय नाईट. टीचर. गुड नाईट. गुड नाईट. बाय. थँक्यू टीचर. थँक्यू टीचर.